तर आज ना माझे दिवसभर एवढी हालत बेकार झाली ना, आता काय सांगायचं. एवढा त्रास होतोय की विचारायलाच नको. शरीरातला एखादा पार्ट आपला जर म्हणजे रिपेअर करायचं म्हटलं ना, की एवढा त्रास सहन करावा लागतो ना, की पैसे तर पैसे खर्च होतातच, पण आपल्याला त्याचा किती त्रास होतो हे मला चांगलं कळतंय. दातांची ट्रीटमेंट चालू आहे तुम्हाला तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच. तर एवढं तोंड म्हणजे आतून दुखतंय ना, की विचारताच सोय नाही. तर डॉक्टरांनी मला आधीच कडक वगैरे काही खायला सांगितलं नाही. मग म्हटलं चला आता चहा एकीकडं ठेवला आणि एकीकडे ना वाटाणा भात करून घेतला. तर आज ना माझी पहिल्यांदाच Meeshoवरून मी एक ऑर्डर केली होती वस्तू. ऑनलाईन शॉपिंग म्हणलं तरी चालेल. मला भीती वाटत होती की कसं येईल, काय होईल, पण भक्ती बोलली, "मम्मी तू टेन्शन नको घेऊ, मी ऑर्डर करून देता, मस्त येणार वस्तू." काय झालं भक्तीकडून त्या दिवशी ना माझं ट्रायपॉडच म्हणजे हे झालं होतं, पडलं होतं आणि त्याचा होल्डर असतो ना तो तुटला होता. तर तो होल्डरच ऑनलाईन मी मागवला होता. तर तो मी व्यवस्थित आहे ना ट्रायपॉडला लावून घेतला. मस्त आला होता, बसला पण व्यवस्थित. तर मग नंतर काय केलं मी, चहा वगैरे चहा झाला होता तर बटर आहे ना भिजवून घेतले चहामध्ये आणि म्हटलं मऊसूत होतील ना बटर, मग ते खायला मला काही त्रास होणार नाही. तर मी ते खाऊन घेतले आणि भक्तीला वाटाणा भात टिफिनमध्ये पॅक करून घेतला आणि खिडकी वगैरे बंद करून घेतली. कसं रात्री आम्हाला यायला उशीर होणार ना, मग मी म्हटलं पाल वगैरे नको यायला, मग खिडकी बंद करून घेतली आणि डेअरीतून थोडंसं दही घेतलं भक्तीला भाताबरोबर खायला. आणि बघा भक्तीने त्या दिवशी ना क्रोशेट विणायला घेतलं होतं, ते तिने काहीच केलं नाही, सर्व माझ्याकडूनच करून घेतलं. मस्त असं तिला आहे ना हेअरबँड मी बनवले. तर कसं असतं आपल्याला कुठली गोष्ट म्हणजे काही बरं करायचं असलं ना, की टाक्याचे घाव सोसावेच लागतात, तेव्हा देव पण येतं म्हणतात ना, तेच.